नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत एक मोठा बदल करण्यात आला आहे. जो वेबसाईटवर दिसत आहे, वेबसाईटवर आता 2 नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत. या बदलावर सध्या भरपूर चर्चा केली जात आहे. खास करून पैशाची वसुली होणार का, याबद्दलची माहिती तुम्हाला आता आम्ही देणार आहे. त्याच्यामध्ये पोर्टलमध्ये जे नवीन 2 ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत, ते 2 ऑप्शन कोणते? तर त्याच्यामध्ये एक आहे संजय गांधी योजनेचे पैसे तुम्हाला आजपर्यंत किती मिळाले? नंबर 2 लाडकी बहीण योजनेचे एकूण पैसे तुम्हाला किती जमा झाले? यामुळे काही लोक विचार करत आहेत की पैशाची वसुली होईल का? पण ह्याबाबतचे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, तो तुम्ही भरून ठेवा. लवकरच आमची टीम तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला ॲड करेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर ही जी ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे, ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या लॉग इनच्या पेजवरती ओपन होताल. लॉग इनच्या पेजवरती ओपन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करायचंय. कारण जर तुम्ही लॉग इन नाही केलं तर विदाउट लॉग इन तुम्ही एंटर नाही करू शकत. लॉग इन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जो काही लॉग इनला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तुम्ही, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं की तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. लॉग इन सक्सेसफुली झाले की अशा पद्धतीचं पेजचा इंटरफेस आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल ऍप्लिकेशन सबमिटेड. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. दुसरीकडे कुठेही जायचं नाहीये मित्रांनो. ऍप्लिकेशन सबमिटेड वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं आहे. त्याच्यावरती ज्यांनी कोणी अप्लाय केलेलं आहे त्याचं नाव, त्याचा ऍप्लिकेशन नंबर, त्याचा फोटो, त्याचा ऍप्लिकेशन स्टेटस, संजय गांधी आणि ऍक्शन, असे भरपूर ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता नेमकं कशामध्ये काय काय आहे आणि काय चेंजेस झालेले आहेत या, तर मी ते सांगतो तुम्हाला. एक तर हा नवीन पर्याय तयार झालेला आहे. आणि आणि हे ऍक्शन बटन मध्ये तुम्हाला रुपीजचं जे चिन्ह आहे नवीन ऍड झालेलं आहे. या दोन गोष्टी तुम्हाला नवीन ऍड झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तर मित्रांनो, हे जे संजय गांधी म्हणून जो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेड कलरचा जो नो दिसत आहे, तर रेड कलरचा नो म्हणजे याचा अर्थ काय सांगतो, काळजी करू नका. संजय गांधी म्हणजे काय आहे की संजय गांधीची निराधार योजना आहे. तर ती संजय गांधी निराधार योजनेचे जर कोणाला पैसे मिळत असतील तर इथे येस म्हणून आणि ग्रीन कलरचा सिग्नल येणार आहे. आणि ग्रीन कलरचा सिग्नल आणि येस जर असेल तर त्या महिलेला इथून पुढचे एकही रुपया मिळणार नाही. म्हणजे काय आहे की तुम्ही ऑलरेडी कुठली तरी सरकारी पेन्शन किंवा सरकारी पैसे तुम्हाला मिळत आहेत आणि ते सरकारी पैसे मिळत असल्यामुळे तुम्हाला दुसरे कुठलेही पैसे मिळू शकत नाहीत. त्याच्यासाठी तिथं येस जर आलं तर तुम्हाला तिथून पुढे भविष्यात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. म्हणून साठी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. आता हा ऑप्शन झाला. आता त्याच्या पुढे तुम्हाला ऍक्शन वरती यायचंय. ऍक्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. दोन ऑप्शन मध्ये पहा, एक जो आहे तो त्याच्यावरती डोळ्यावरती क्लिक केलं की आपल्याला डिटेल्स दिसते त्या व्यक्तीची, जी काय डिटेल्स असेल ती. आणि रुपीज वरती क्लिक केलं की काय दिसते ते आपण पाहूया. रुपीज वरती क्लिक केलं की आपल्याला हे अशा पद्धतीचं दिसतं, इंटरफेस येतोय. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊया. तर याच्यामध्ये मित्रांनो, जी कोण महिला आहे त्या महिलेचं पेमेंटचं स्टेटस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ ट्रान्सफर म्हणजे किती रुपये आजपर्यंत ट्रान्सफर झाले त्या व्यक्तीच्या अकाउंटला, त्या व्यक्तीचं नाव, बेनिफिशियल नेम, बेनिफिशियल बँक नेम, बेनिफिशियल अकाउंट नंबर, ट्रान्सफर डेट, रिमार्क, अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. याच्यामध्ये म्हणजे समजा कोणाच्या अकाउंटला पैसे जमा नाही झाले, आता या महिलेच्या अकाउंटला पैसे जमा नाही झालेले, तर पैसे का जमा नाही झाले त्याचा रिमार्क तुम्हाला पाहायला मिळेल. बघा इथे रिमार्क आहे, हा रिमार्क तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पेंडिंग अमाऊंट किती आहे, म्हणजे जर भविष्यात जर लाडकी बहीण योजना जर चालू राहिली तर किती रुपये मिळणार आहे त्या महिलेला, तर ती एवढी रक्कम त्या महिलेला मिळेल. त्याच्यानंतर जे ट्रान्झॅक्शन होतं म्हणजे पेमेंट जेव्हा केव्हा केलेलं आहे तर ती डेट काय आहे, तर 10/11 तारीख आहे. बेनिफिशियल अकाउंट नंबर, बेनिफिशियल नेम या गोष्टी त्या महिलेने टाकलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना ते पैसे जमा झालेले नाहीयेत. तर ही अशा पद्धतीची महत्वपूर्ण व्हिडिओ होती. जास्तीत जास्त तुमच्या घरातल्या व्यक्तींपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल. त्याच्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.